विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून प्रचाराची रणधुमाळी थांबायला अवघा एक दिवस शिल्लक राहिला आहे। या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी अखेरच्या टप्प्यात झंझावाती प्रचार कायम ठेवला आहे। आजच्या अखेरच्या टप्प्यात आधारवाडी, अन्नपूर्णा नगर, वाडेघर, साईबाबा मंदिर, सापर्डे, हिऱ्याचा पाडा आदी परिसरात भव्य अशी रॅली काढण्यात आली। आधी काढलेल्या रॅलीप्रमाणेच आजही ठिकठिकाणी चौकामध्ये या रॅलीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, भाजपचे वरुण पाटील, माजी नगरसेवक जयवंत भोईर, माजी स्थायी समिती सभापती संदीप गायकर, भाजपचे हेमा नरेंद्र पवार, प्रिया शर्मा, माजी नगरसेविका वैशालीताई भोईर, महिला संघटक छायाताई वाघमारे, शहर संघटक नेत्रा उगले, रामदास कारभारी यांच्यासह महायुतीतील मित्र पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन व्हावं यासाठी आमचे दैवत माननीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतिदिनी दर्शन घेण्यासाठी आलेलं आहे। आज शेवटची रॅली आहे आणि ती पण मी ज्या भागात राहतो त्या भागातली रॅली आहे पूर्ण दिवसभर। आणि त्या रॅलीची सुरुवात करताना आज योगायोग असं आहे की बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी त्याचं दर्शन घेऊन आता त्या रॅलीला सुरुवात होत आहे। आणि बाळासाहेबांकडे एकच मागणं मागितलेलं आहे की जे हिंदुत्वाचं सरकार आहे, हिंदुत्वाचा विचार करणारं सरकार आहे, लोकांचाच विचार करणारं सरकार आहे, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, शेतकऱ्यांचं जे सरकार आहे, महिलांचं जे सरकार आहे, युवकांचं जे सरकार आहे, म्हणजे सर्व समाजातील घटकांना सामावून घेणारं हे सरकार पुन्हा येऊ दे सत्तेवरती। आणि तुम्ही जो आदर्श घालून दिलेला त्या पद्धतीने राज्यकारभार ह्या महाराष्ट्राचा चालू दे, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे, अशी प्रार्थना आज बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी त्यांच्या चरणी केलेली आहे। खरं तर मी पण कधी आश्चर्यचकित होतो की सभेमध्ये, रॅलीमध्ये डॉक्टर्स, इंजिनियर्स असे उच्चपदस्थ लोकसुद्धा सहभागी होतात। खरं तर रॅलीमध्ये कार्यकर्ते असतात आणि साधारणतः सामान्य नागरिक असतात, परंतु हे लोकसुद्धा सहभागी होतात आणि ते सुद्धा उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने न सांगता अशा पद्धतीने ते त्यांचं जे सहकार्य लाभतं, त्याच्यामुळे महायुतीचा जो विजय आहे तो विजय अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि नक्कीच तो विजय होणार, कारण ते लोकांनीच ठरवलेलं आहे, पब्लिकने ठरवलेलं आहे, जनतेने ठरवलेलं आहे।